विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक प्रतिभा कारंजी स्पर्धा CRC BR बनसोडे यांचे प्रतिपादन. नवलियाळस्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा संपन्न. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. ते विशेष गुण ओळखून त्या विद्यार्थ्याला त्या स्पर्धेमध्ये सहकार्य करण्यासाठीच कर्नाटक सरकारकडून प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर प्रतिभा कारंजी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचा सर्व विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे लाभ घ्यावा असे आवाहन नवलियाळ विभागीय CRC BR बनसोडे यांनी व्यक्त केले. ते नवलियाळ येथे नवलियाळ विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून रोपाला पाणी घालून प्रतिभा कारंजी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचा नवलियाळ CRC विभागातर्फे पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. BR बनसोडे पुढे म्हणाले, नवलियाळ विभागात असणाऱ्या सर्व शाळांचा शैक्षणिक विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे. सर्व शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रती सतर्क असतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी चांगल्या प्रकारे भाग घेऊन आपल्या शाळेचा नाव उज्ज्वल करत आहेत. आज आयोजित प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये देखील 12 शाळेतील सुमारे 151 विद्यार्थी भाग घेतले असून प्रत्येकाने आपल्या अंगी असणाऱ्या विशेष गुणाचे दर्शन घडवावे असे सांगितले. शिवाय परीक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. अन्यथा माझ्या शाळेचा विद्यार्थी माझा विद्यार्थी असा भेदभाव न करता 12 शाळेतील विद्यार्थ्यांना आपलेच विद्यार्थी समजून निकाल द्यावा अशी सूचना केली. यावेळी नवलियाळ प्राथमिक कन्नड शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर विश्वनाथ धुमाळ यांनी प्रास्ताविक करून गेल्या अनेक वर्षापासून नवलियाळ प्राथमिक शाळेत प्रतिभा कारंजी स्पर्धा भरवण्यात येत असतात. त्यासाठी नवलियाळ येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभते. शाळा सुधारणा समितीसह पालक वर्गाची यासाठी सहकार्य अत्यंत गरजेचे असून ते येथील पालक अत्यंत काटेकोरपणे मदत करत असतात. यापुढील काळातही शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शाळा सुधारणा समिती व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यानंतर 12 शाळेतील तब्बल 151 विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कंठपाठ, कन्नड, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मराठी, अरेबिक, भावगीत, भक्तिगीत, वेशभूषा स्पर्धा, चित्रकला, क्ले मॉडेलिंग, नृत्य, देशभक्तीपर गीत, गोष्टी सांगणे, भाषण करणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवले. यासाठी शिक्षकांनी देखील पंच म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहिले. सायंकाळच्या वेळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अहिंद संघाचे अध्यक्ष अनिल टाकळे, जयरामराव घोरपडे, काकासाहेब खड, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश नसलापुरे, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष संजय चंदपट्ट, चिदानंद पाटील खडकवाड, शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार गवनवर, लक्ष्मण वतगुडे, गानगीर मॅडम, खडकलाट अशोकनगर शाळेचे मुख्याध्यापक यशच कांबळे, UR रायगौडर, मधुकर तोडकर, सतीश कांबळे, चेतन संधी यांच्यासह 12 शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण भजंत्री यांनी स्वागत गीत सादर केले तर विश्वनाथ धुमाळ यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. ಒಂದು ಆದರ್ಶ ಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಕರಾದಂಥ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಶಾಲೆಯ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಪ್ತ ನಿಮ್ ಸರ್ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕುಟಾಳಿಯ ವಕೀಲ ಬರಬೇಕು ನಮ್ಮ ಬನಸೋಡೆ ಸರ್. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಿ ಹೋಗ್ರಿ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಕೊಡೋರಿ. ಸುನಿಲ್ ತಯಾರು ಬಗ ನೌಕರರ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಆತ್ಮೀಯರಾಗಿರುವಂತಹ ಜೊತೆಗೆ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಾದ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ದುಮಾಸ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಸರ್ಕಾರವರು
ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವ್ರಿಗೆ ನೆನಪು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನಮೋ ಶಾರದಾ ನಮೋ ಶಾರದಾ ನಮೋ ಶಾರದಾ ಮಾತಾ ನಮೋ ಶಾರದಾ ನಮೋ ಶಾರದಾ ನಮೋ ಶಾರದಾ ಮಾತಾ ನಮೋ ಶಾರದಾ ಮಾತಾ ನಮೋ ಶಾರದಾ ಮಾತಾ ವಿದ್ಯಾ ಬುದ್ಧಿ ಪ್ರದಾಯಿನಿ ವಿದ್ಯಾ ಬುದ್ಧಿ ಪ್ರದಾಯಿನಿ ಮಾ ವೀಣಾ पुस्तकदारिणी करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा प्रथमं भारती नामं द्वितीयं च सरस्वती तृतीयं पञ्चमं जगद्विख्याता षष्ठमं वागीश्वरी तथा कौमारी ಹಲೋ ಅನಿಲ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ವೇದಿಕೆ ಬರಬೇಕು. ಅನಿಲ್ ಠಾಕ್ರೆ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಬರಬೇಕು. ವಿಶೇಷವಾದಂಥ ಚಾಲನೆ ಇರ್ತದೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂವಿಧಾನ ಚೇತನ ಸಮಿತಿಯವರಿಂದ ಒಂದು ಕಾಂತಾರ ನಮೋ ಶಾರದಾ ಮಾತಾ ಪ್ರದಾಯಿನಿ ಬರಬೇಕು. ಚಪ್ಪಾಳಿಸಿದವರು